नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना मी इथे तुम्हाला मुगाच्या डाळीचा हलवा बनवून दाखवणार आहे. खूपच सॉफ्ट आणि लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा आणि तेही मेजरमेंट सहित बनवून दाखवणार आहे. मी तुम्हाला इथे टेस्ट पण करून दाखवणार आणि खरंच हलवा खूपच छान झालेला आहे. मी इथे कोणतेही कलर फूड वापरलेला नाही आहे. अगदी बिना कलरनं आणि बिना केसर वगैरे टाकता इथे मी तसाच बनवला आहे. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी ना मी इथे तुम्हाला हलव्याला लागणारं साहित्य सगळे दाखवणार आहे. तर एक वाटी ना मी इथे तूप घेतलं आहे आणि एक वाटी इथे साखर घेतला आहे, इलायची पावडर घेतली आहे आणि एक वाटी मी इथे मुगाची डाळ घेतली आहे. मी ना डाळ आधी स्वच्छ धुवून भिजत घालत ठेवली होती आणि सगळं साहित्य मी एकाच वाटीने घेतलेलं आहे, ज्या वाटीमध्ये तूप होतं तेच. आणि आता ना मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट खूप अशी पेस्ट नको, दरदरी ठेवायची आहे. तर आता ना इथे माझं वाटण झालेलं आहे. तर आता ना त्याला एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवून देऊया. तर सोबतच ना इथे आपल्याला एक वाटी दूध पण लागणार आहे. आता ना मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि ते गॅसवर ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी तूप टाकून घेत आहे. आणि हे सगळं होईपर्यंत ना मी इथे पाक बनवायला ठेवून देणार आहे. तर एक वाटी ना मी इथे साखर घेतली, तर त्याच्यामध्ये ना एक वाटीच पाणी टाकून घेऊया. आणि एक वाटी पाणी टाकून झालं की तर इथे माझं ना तूप गरम झालेलं होतं. तर मी चिवडा खायच्या चमच्याने इथे 2 चमचे रवा टाकून घेतला आहे आणि 1 चम्मच इथे बेसन टाकत आहे. आणि बेसन आणि रवा दोनही मी इथे एकजीव करून घेत आहे. आणि त्याला ना असं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत असं फिरवत राहायचं. आता ते ना गोल्डन ब्राऊन इथे झालेलं होतं. तर मी ना इथे मुगाच्या डाळीची जी पेस्ट केली होती ते इथे टाकून घेत आहे. आणि ते टाकून घेतली की लगेच इथे मी हलवत राहायचं, नाहीतर पटकन ना खाली लागते. ते कमी आचेवर ठेवून ना असं फिरवत राहायचं आहे, लागू अजिबात द्यायचं नाही खाली. इथे ना 2-2 मिनिटांनी फिरवत राहायचं आहे. कढईला अजिबात चिकटलं नाही पाहिजे, लागलं नाही पाहिजे. तर मग ते 10 मिनिट जर शिजलं ना, तर ते आपोआपच इथे जे पेस्ट आहे ते मोकळी होते आणि चिकटत अजिबात नाही. तर इथे ना माझं उरलेलं तूप होतं ते मी इथे टाकून देत आहे आणि पुन्हा अशीच मी याला 5-10 मिनिटे हलवत शिजवत राहणार आहे. मंद आचेवर म्हणजे कमी गॅसवर पूर्ण शिजवायचं आहे याला. तर बघा इथे पुन्हा 10 मिनिट मी इथे शिजू दिलेलं आहे. तर कसं त्याचा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. आणि जोपर्यंत इथे गोल्डन ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत शिजवतच राहायचं आहे. आणि कलर चेंज झाला का मग नंतर बंद करायचं. तर बघा त्याच्यापेक्षाही थोडा इथे पुन्हा जास्त कलर इथे चेंज झालेला आहे. तर आता ना इथे कलर चेंज झालेला आहे. तर आपण ना इथे आता 1 वाटी दूध टाकून घेऊया. आणि मुगाची जी पेस्ट आहे ते पूर्ण अशी गोल्डन ब्राऊन झाली पाहिजे, तेव्हाच कुठं ते परफेक्ट शिजतो. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथे तूप वापरू शकता. मी थोडं इथे कमी तूप वापरलेलं आहे, तर तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं घेऊ शकता. तर इथे ना दूध टाकून झालेलं आहे माझं. आता विलायची पावडर नव्हती माझ्याजवळ, तर मग मी काय केलं, एक विलायची घेतली आणि साखरेमध्ये मिक्सरमध्ये टाकून त्याला बारीक करून घेतलं. आणि इथे तो पावडर पण टाकून घेत आहे. आणि पावडर टाकून झाला की छान असं मिक्स करून घेणार त्याला. आणि मिक्स करून घेतलं की मग नंतर मी साखरेचा पाक बनवला होता तो इथे टाकून देणार. आणि मी इथे कलर कोणताही वापरलेला नाही आहे, बिलकुल जसा जो नॉर्मल कलर आहे नॅचरल त्याचा तोच इथे मी ठेवणार आहे. माझ्याकडे केसर वगैरे नव्हतं, तर मग मी असंच बनवलेलं आहे. तुमच्याकडे असेल तुम्ही वापरू शकता. त्याच्या गुठल्या अजिबात झाल्या नाही पाहिजे, आणि गुठल्या झाल्या तरी नंतर ते घट्ट येतं. हे बघा हे असं झालं आहे. आणि नंतर हे असे पेस्ट होते आणि नंतर चांगलं असं शिजलं की ते आपोआप खालून असं तूप सोडते. तर बघा इथे मस्त असा लुसलुशीत शिरा झालेला आहे मुगाचा हलवा. मी तर लग्नामध्येच खाते, तर मला खूप आवडते, म्हणून मी म्हटलं चला घरी पण ट्राय करूया. तर माझं हे ना मी 2दा बनवलेली आहे घरी, हे माझं 3ऱ्यांदा आहे. आणि मी जेवढे वेळ इथे बनवली आहे ना तेवढे वेळसुद्धा माझा चांगला झालेला आहे हलवा. तर बघा हा असा झालेला आहे आणि मस्त छान असा मोकळा पण होतो बघा. मस्त हा छान असा हलवा झालेला आहे. थोडा वेळ याला आपण असंच मंद आचेवर
थोडं फिरवत राहूया आणि मग नंतर बंद करून देऊया. तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. तर मग तुम्हाला प्लेटमध्ये मी काढून दाखवते. हे बघा असा कलर आहे आणि टेस्ट पण करून दाखवते तुम्हाला उपम्याचा. खूप मस्त झालेला आहे उपमा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.